आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। राज्यकर्त्यांनी तहानलेल्या जतला पाणी देण्यासाठी आग्रही भूमिका निभवावी। हबप तुकाराम बाबा महाराज। सोन्याळमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती देशभर उत्साहात साजरी होत आहे। ही बाब आनंदाची आहे, पण दुसऱ्या बाजूला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकर्त्यांना जो सामाजिक कार्याचा सत्तेचा आदर्श घालून दिला आहे त्याचे पालन होताना दिसत नाही। आजही दुष्काळी जतची जनता पाण्यासाठी चातकाप्रमाणे वाट पाहत आहे। किमान पुढील जयंतीपूर्वी राज्यकर्त्यांनी तहानलेल्या जतला पाणी देण्यासाठी आग्रही भूमिका निभवावी असे कळकळीचे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबप तुकाराम बाबा महाराज यांनी केले। तालुक्यातील सोन्याळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विविध उपक्रमाने हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास माजी सभापती संतोष पाटील, सरपंच बसवराज तेली, सिद्धाण्णा बिराजदार, बसवराज बिराजदार, राजू सरगर, सिद्धाण्णा पुजारी, अशोक बिराजदार, सुरेश उमराणी, निवर्गी सर, सोमनिंग पुजारी, दशरथ पुजारी, चन्नाप्पा नंदूर, नितीन शिंदे, रफिक नदाब आदी उपस्थित होते। हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना हबप तुकाराम बाबा महाराज म्हणाले, 2018 पासून आपण स्वतः पाणी संघर्ष समिती मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून जत पूर्व भागातील पाण्यासाठी संघर्ष करत आहोत। जतला द्यायला पाणीच शिल्लक नव्हते हे कळायला आम्हाला 40 वर्ष लागली। ज्यावेळी पाण्यासाठी संकटे मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली तेव्हा तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जतला द्यायला पाणीच नसल्याचे सभागृहात सांगितले। तोपर्यंत केवळ पाणी देणार अशी दिशाभूल करण्यात आली। प्रत्यक्षात जतला द्यायला पाणीच नव्हते। या आंदोलनानंतर व भांडाफोड झाल्यानंतर तत्कालीन जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील यांनी वारणेतून जतला पाणी आरक्षित केले। जत पूर्व भागाला वरदान ठरणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम गतीने सुरू आहे। डिसेंबरपर्यंत पाणी येईल असे सांगितले जात आहे। चांगली गोष्ट आहे, पण यासाठी राज्यकर्त्यांनी राजकारण बाजूला ठेवत पाण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन बाबांनी केले। विधायक कामे व कार्य करून दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासह सर्वच महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करण्याचे आवाहन यावेळी बाबांनी आवर्जून केले। होळकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने सोन्याळ या ठिकाणी सर्व ग्रामस्थ, सरपंच, मार्केट कमिटीचे माजी सभापती, सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। या माध्यमातून एकच सांगायला येते की पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा आदर्श येणाऱ्या काळामध्ये सर्वांनीच घेणं अत्यंत गरजेचं आहे। जर तालुक्याच्या दुष्काळी भागामध्ये देखील आतापर्यंतच्या काळामध्ये जर बघितलं पाणी उशिराने कोरडं कशाला अशी परिस्थिती सातत्यपूर्वक आमच्या नशिबाला आहे। मी आज या जयंतीच्या अनुषंगानं प्रार्थना करतो की पुढच्या वेळेची जयंती सुखाची आणि समृद्धीची या ठिकाणी मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये हो। या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज ह्या शाळेमध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा ह्या ठिकाणी गौरव करून त्यांचा वही वाटप एक अनोखा उपक्रम या ठिकाणी ह्या माध्यमातून होतोय। तो येणाऱ्या काळामध्ये हा आदर्श सोन्याळ गावचा आदर्श अनेक गावातील मंडळी घ्यावा आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या असतील, पुस्तकं असतील किंवा गणवेश असेल हे वाटप करावं। अनावश्यक खर्च टाळून जेवढा जास्तीत जास्त एक वेगळा समीकरण एक वेगळा उपक्रम राबवता येईल किंवा वृक्ष लागवड हे करावी हा एक वेगळा संदेश या माध्यमातून देण्यात येतोय। मी श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटना महाराष्ट्र राज्य व युवा कार्य प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र राज्य याच्या वतीनं आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला अभिवादन करतो, नमस्कार करतो, थांबतो। धन्यवाद। जय भारत। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।